नमस्कार. आपण पाहत आहात डहाणू मित्र न्यूज नेटवर्क. मी रिया रुपेश पवार महाळिंगेकर आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. डहाणू एज्युकेशन ट्रस्ट आणि के.एल. पोंदा हायस्कूलच्या वतीने प्लास्टिकमुक्त परिसर अभियान. डहाणू 12 फेब्रुवारी. डहाणू एज्युकेशन ट्रस्ट आणि के.एल. पोंदा हायस्कूलने पर्यावरण संरक्षणासाठी एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. प्लास्टिकमुक्त परिसर या उद्देशाने दिनांक 12 फेब्रुवारी रोजी शाळेच्या विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या सक्रिय सहभागात एक मोठी रॅली काढण्यात आली आणि यामध्ये मुख्य मार्गावर रॅली काढून नागरिकांना प्लास्टिकचा वापर कमी करण्याचे आवाहन करण्यात आले. रॅलीच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांना कागदी पिशव्या वाटण्यात आल्या. शिक्षकांची एंट्री रद्दी जमा करून त्या कागदी पिशव्या तयार करण्यात विद्यार्थ्यांना सहकार्य केलं. या उपक्रमात शाळेचे प्राचार्य, शिक्षक वर्ग, विद्यार्थ्यांचे उत्साही समर्थन पाहायला मिळाले. पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेत शाळेने कागदी पिशव्या बनवण्याचा आणि त्याचं वाटप करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नागरिकांना एक पर्यायी पर्यावरणपूरक उपाय मिळाला आणि एक सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न झाला. शाळेतील शिक्षकांनी रद्दी, वस्त्र, कागद, इतर साहित्य एकत्र करून त्यातून कागदी पिशव्या तयार केल्या आहेत आणि त्या कागदी पिशव्या विद्यार्थ्यांना प्लास्टिकच्या पिशव्यांचा पर्याय म्हणून वाटण्यात आल्या आणि यासह अनेक स्थानिक नागरिकांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले गेले. विद्यार्थ्यांनी या रॅलीत उत्साहाने भाग घेतला. कागदी पिशव्या वाटत असताना प्लास्टिकमुक्त परिसर या संदेशाचे शाळेच्या मुख्य मार्गावर नारे दिले. प्लास्टिक नाही, पर्यावरण बचाव, प्लास्टिक मुक्ती, निसर्गाची वृत्ती असे नारे उचलले आणि या रॅलीला स्थानिक नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. प्राचार्यांनी या उपक्रमाच्या उद्घाटनावेळी सांगितले की आपल्या समाजाचे आणि पर्यावरणाचे रक्षण करण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे. प्लास्टिकचा वापर कमी करूनच आपण भविष्यात आपली पृथ्वी आणि निसर्गाला वाचवू शकतो.